नमस्कार मंडळी. लिपन आर्ट या कलेविषयी तुम्ही काही ऐकलंय का? लिपन आर्ट कला ही कच्छमधली कला आहे. आपल्याकडे जशी वारली ही कला आहे, विशेषतः ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांची वारली ही जशी महत्त्वाची कला आहे, त्याच पद्धतीने कच्छ परिसरातील काही कम्युनिटीज अशा आहेत की ज्या लिपन आर्टच्या क्षेत्रात काम करत असतात. त्यांनी ही कला जोपासली आहे. आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मंगेश करंदीकर. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. तर डॉक्टर मंगेश करंदीकर हे लिपन आर्टच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आधी ते मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते, विभाग प्रमुख होते आणि त्यानंतर MET कॉलेजचे ते डिरेक्टर देखील होते. मात्र आता ते लिपन आर्टच्या क्षेत्रात काम करत आहेत. ठाणे शहरातल्या अनेक नामवंत व्यक्तींच्या घरामध्ये त्यांचे पेंटिंग्स लागलेले आहेत, लिपन आर्ट लागलेले आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये त्यांची ही कला आजपर्यंत पोहोचलेली आहे. या क्षेत्रातले अनेक प्रदर्शनं त्यांनी केलेले आहेत. अनेक मोठमोठ्या इमारतींमध्ये त्यांच्या ही कला आता अनेक आर्किटेक्ट्स वापरत आहेत, कारण ही एक रेअरेस्ट ऑफ द रेअर अशा प्रकारची कला आहे. लुप्त होत जाणारी कला आहे आणि हिला पुनरुज्जीवित करण्याचं काम निदान महाराष्ट्रात तरी करणारे ते कदाचित एकमेव पुरुष कलावंत आहेत. आपण त्यांच्याशी या कलेविषयी बोलणार आहोत आणि तुम्हाला देखील लिपन आर्ट त्यांचं आपल्या घरामध्ये हवं असेल त्याचे स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहेत, त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. सर, सर्वप्रथम लिपन आर्टच का? लिपन आर्ट ही एक अशी कला आहे ज्याला हाताने, म्हणजे बेसिकली हाताने काम करण्याची गरज असते. ऑटोमेशन मध्ये बरेच आर्ट करतात, पेंटिंग्स पण खूप करतात आणि सुंदर असतात सगळ्यांची. पण लिपन आर्ट अशी कला आहे की जी खूप कमी लोक करणारे आहेत आणि मला लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रात कोणीच नाहीये अजून तरी, मिळालं नाही मला. पुरुष हो, कदाचित मी एकटा पुरुष आहे. पण कसं असतं की आपल्या हाताने एक काम करायची जी एक इच्छा असते, आपलं जे मी मिसवतोय का ते. पण लिपन आर्ट ही एक अशी कला आहे जी अप्रतिम, अतिशय सुंदर आणि अतिशय एलिगंट अशी कला आहे. त्याने मी खरं म्हणजे भारावलं गेलो. गुर्जरीच्या एक्झिबिशन्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं देखील. पण अतिशय इतकं सुंदर दिसतं ते भिंतीवर लागल्यावरती. आय गॉट अट्रॅक्टेड आणि म्हटलं नाही, आपण हे शिकायचं. क्या बात आहे. आणि चक्क युट्यूबवरनं शिकलो जास्ती करून. काही सीझन जे लोक ज्यांनी ऑलरेडी कला ही आपल्या लिव्हिंग रूम मध्ये आणले त्यांच्याशी बोललो, त्यांचे सल्ले घेतले, त्यांना त्रास दिला थोडासा, पण शिकलो आणि मग मी स्वतःच्या पद्धतीने लिपन आर्ट चालू केलं. राईट. ही जी कला आहे ही कच्छमध्ये ज्यावेळेस पारंपरिकरित्या ही कला ज्यावेळेस जोपासली जाते किंवा या कलेमधनं कलाकृती घडवल्या जातात त्यावेळेस उंटाचं जे शेण असतं, उंटाची जी विष्ठा असते ती आणि त्याच्यामध्ये आणखी काय मिक्स केलं जातं? माती. उंटाच्या विष्ठेमध्ये माती मिक्स केली जाते आणि त्याच्यानंतर ही कला ॲक्च्युली कॅनव्हासवर म्हणा किंवा त्यांच्याकडे जे काही माध्यम असेल त्याच्यावरती उतरवली जाते. आता मुंबई आणि ठाण्यामध्ये उंट कुठून आणणार? आणि त्याच्यामुळे मग प्रत्येक गोष्टीला एक पर्याय असतो आणि हाच पर्याय शोधून काढला डॉक्टर मंगेश करंदीकर यांनी. मग सर, उंटाची विष्ठा कुठून मिळवलीत? उंटाच्या विष्ठेच्या ऐवजी आम्ही 2 पर्याय वापरतो. अशक्य आहे उंटाची विष्ठा किंवा गाढवाची विष्ठा आपण वापरतो आणि तशी आता प्रकारची चिकन माती पण सहसा मिळत. मग त्याला ऑल्टरनेटिव्ह असं आहे की कॅल्शियम कार्बोनेट जे आपल्या बिल्डिंग मटेरियल मध्ये लागतं, त्याला व्हाईटनिंग म्हणतात, ते आणि गोंद आणि कागदाचा लगदा हे मिक्स करून ते क्ले बनवला जातो. आणि दुसरं म्हणजे एक मोल्डिट नावाचा फेविक्रिलचा प्रोडक्ट आहे जे आपलं एमसील वापरतो, त्या टाईपचं हार्डनर आणि रेझिन मिक्स करून त्याचं मिक्सचर करून मग त्यातनी आम्ही हे सगळं बनवतो. बरोबर. ते घट्ट असतं, त्यांनी आम्ही टेबलावरती लांब त्याच्या धागे बनवतो. जसे खादीचे धागे बनतात ना चरख्यामध्ये, तसं नाही, पण हाताने ते सगळं मळून लांब धागे बनवतो आणि त्यांनी आम्ही ते आर्ट साकारतो. क्या बात आहे. अच्छा.
म्हणजे प्रचंड मेहनतीचं काम असतात. तर आपण स्क्रीनवर त्यांचे काही कलाप्रकार आपण बघतो आहोत. आणि सर साधारणपणे किती वेळ लागतो एक एक तुमचा पीस बनायला? काही काही पीस बनवायला कधी कधी महिना लागतो. काही काही पण जनरली छोटे असतील तर 1-2 दिवसामध्ये होतात. पण जर का खरी कलाकृती असेल म्हणजे खरं जर का त्याच्यामध्ये इंट्रिकेट काम असेल तर मात्र सहज 15-20 दिवस काय महिना पण जाऊ शकतो. त्याच्या डिझायनिंगला आधी सर्वात जास्त वेळ जातो. कारण त्याचं डिझाईन हे कॉम्प्युटरवर मी बनवतो आणि ते मग लेझर कटिंग वाल्याकडे पाठवतो. त्यांना ते द्यायची एक पद्धत आहे. त्याला एक ऑटोकॅड ड्रॉइंग टाईप बनवायला लागतं. ते करायला आधी खूप वेळ जातो. आणि म्हणजे स्केच आपण हाताने केलं तरी ते परत ते कॉम्प्युटरवर बनवायलाच लागतं, नाहीतर त्यांना कटिंग करता येत नाही. असं ते बनतं. आधी त्याच्यामध्ये वेळ जातो आणि मग कामाला वेळ. ओके. पण याच्यामध्ये मी बघतोय की ह्या जो प्रत्येक आत्ता आपल्या स्क्रीनवर तुम्ही जर का बघत असाल तर प्रत्येक जी कला आहे म्हणजे त्यांनी जो प्रत्येक बनवलेला जो आर्टवर्क आहे या प्रत्येक फ्रेमवर तुम्ही आरशांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात वापर बघत असाल. माझ्यामध्ये या कलेला मड अँड मिरर वर्क म्हणून सुद्धा संबोधलं जातं, राईट? त्याविषयी सांगा सर, काय याचा. आणि म्हणजे एकीकडे ही एवढी पारंपरिक कला आहे आणि दुसरीकडे सगळीकडे मिररचा वापर केला जातो. म्हणजे असंही आपण कच्छच्या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कपड्यांवर सुद्धा आरशांचा वापर केला जातो. त्यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये आरशाचा वापर केला जातो. त्याविषयी सांगा सर. मुळात लिप्पण म्हणजे क्ले किंवा लेपण गुजराती भाषेमध्ये लिप्पण म्हणतात. ते लोक जे म्हटलं गाढवाचं शेड आणि माती भिंतीवरती जाड जाड असे लाईनीने ते जॉमेट्रिकल डिझाईन्स टिपिकल बनवतात आणि हाताने काचातून आरसे तोडून ते त्याच्यावर चिकटवतात. राईट. पण आता आपल्याकडे एम्ब्रॉयडरीसाठी जे मिळतं आरसे वगैरे ते बऱ्याच प्रकारचे आरसे रेडीमेड मिळतात. आपल्याला आरसे कापायला लागत नाही. पण त्याचं नावच मड अँड मिरर हे अर्थात इंग्रजांनी किंवा इंग्रजी भाषेमध्ये काहीतरी ट्रान्सलेट करायला तुम्हाला लिप्पण कळत नाही. मड अँड मिरर वर्क किंवा मड अँड मिरर आर्ट असं त्याला म्हणतात. आणि त्याचा आरसा हा एक मुख्य भाग आहे त्याचा. जसं तुम्ही म्हणालात राजस्थानला किंवा कच्छ रिजन मध्ये आरसा हा त्यांच्या कपड्यांचा एक भाग असतो. राईट. म्हणजे त्यांच्या जीवनशैलीचा भाग. इव्हन मी ज्यावेळेस कच्छमध्ये गेलो होतो त्यावेळेस मी अनेक घरांच्या भिंती ज्या आहेत त्या भिंतींवर सुद्धा अशा आरशांचा त्यांनी वापर केलेला असतो. म्हणजे मोगले आझम नंतर जर का मला असं कुठे दिसलं असेल तर ते फक्त कच्छमध्ये दिसलं होतं. आणि सर आम्ही तेच तुमच्या घरामध्ये घेऊन होतो. म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुमच्या घराला महाल बनवायचं काम आम्ही करतो. क्या बात आहे, वा, बहुत बढिया. तुमच्या घराला महाल बनवायचं काम ही व्यक्ती करते. किती महान आहे. कारण सर आम्ही तर करणार आहोत, बरोबर आहे. पण ती कलाच इतकी रिच आहे आणि इतकी एलिगंट आहे, इतकी एक्सक्लुसिव्ह आहे कला ती, की तुम्ही ते नुसतं भिंतीवर दिसलं ना तरी लोक बघत राहतात. म्हणजे मला चांगलं माहिती आहे, माझ्या घरी एक अख्खी भिंत केलेली आहे. लोक आली की पहिले त्याच्यात तिकडे जाऊन सेल्फी काढतात. इतके ते सुंदर दिसते. केलंय मी, ठीक आहे, पण ती कलाच मुळामध्ये अतिशय सुंदर आहे आणि अतिशय लोभस अशी कला आहे. एक्झॅक्टली. कला म्हणजे मी स्वतः सरांकडनं एक स्वामी समर्थांची फ्रेम घेतलेली आहे, तुम्हाला आता ती स्क्रीनवर दिसेल. आणि अप्रतिम म्हणजे बघता क्षणी प्रेमात मी पडलो त्या फ्रेमच्या आणि लगेच विकत घेतली. आय डोंट नो मला काय झालं, काय तुम्हाला सुद्धा जर का अशा प्रकारच्या काही. सर सगळ्या देवांच्या बनवता की हे फक्त म्हणजे स्वामी समर्थ कसं काय तुम्ही पहिल्यांदा एक्सप्लोअर केलं होतं? सर घडतं कधी कधी. स्वामी समर्थांशी खरं सांगायचं तर आमचे मित्र आहेत बेंद्रे म्हणून, त्यांनी सांगितलं की त्याची 2 फ्रेम नेमप्लेट बनवून घेतली. सांगितलं स्वामी समर्थ का नाही बनवत? म्हटलं बनवायचं आहे, पण जे आता मिळतं ते मला आवडत नाही. म्हणजे सर तुम्ही प्रयत्न करा, चेहरा मुख्य त्याचा बनवा, थोडासा रागीट एक्सप्रेशन ते जमवा. दॅट वॉज अ चॅलेंज. आणि त्याचा आर्टवर्क बनवायला जवळजवळ 8 दिवस लागले मला. आणि ते बनवायला घेतल्यावर मग मात्र मला लक्षात आलं की आपण बनवत नाही, हे घडत जात आहे आपल्याकडे. एक्झॅक्टली. आणि इट हॅपन. असंच ते बनलंय. आणि काय नाही, आरामात बनतं. ते परवा ते एका कार्यक्रमात मला भेटले आणि त्यांनी ती मला दाखवली आणि दुसऱ्या क्षणाला ते विकत पण घेतली मी.
एवढं सुंदर आहे, बघता क्षणी अक्षरशः बघता क्षणी प्रेमात पडू अशा प्रकारची ती फ्रेम आहे. आत्ताच हे शूट करत असताना त्यांनी मला एक मोराची फ्रेम त्यांची दाखवलेली आहे. अप्रतिम, एका शब्दात त्याचं वर्णन करता येईल, अप्रतिम अशा प्रकारचं ते काम आहे. आणि खूप पेशन्स लागत असतील हे सगळं बनवायला. खूप पेशन्स लागतो. मला वाटलंच नव्हतं माझ्याकडे एवढा पेशन्स असेल. मी मुळात डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल मीडियावाला मुळातला माणूस, आणि आम्हाला सगळं असं क्षणात व्हायची सवय असते. बरोबर. पण झाला बाबा डेव्हलप पेशन्स. पण त्याचं कारण एक आहे, आत्ता जे लिप्पन आर्ट आपल्याला बाहेर मिळतं ते जनरली टिपिकल जॉमेट्रिक पॅटर्न असतं. म्हणजे रांगोळ्या काढतो ना आपण, तशा रांगोळ्या डिझाईन करायचं, त्याच्यात रंग भरायचे आणि मग त्याच्यामध्ये आरसे, बरोबर, हे डिझाईन असतं. मी ठरवलं की आय नीड पीपल्स वॉल्स टू कम्युनिकेट. राईट, बरोबर. आपण जेव्हा घरामध्ये काही लावतो तेव्हा आपल्या भिंती आपल्याबद्दल काहीतरी बोलतात. एक्झॅक्टली, बोलके असतात भिंती, जसं कार असतात. असं म्हटलं जातं की तुमच्या भिंती हे तुमचं व्यक्तिमत्व असतं. एक्झॅक्टली. त्याच्यावर म्हणजे एखाद्या माणसाच्या घरात गेल्यानंतर त्याच्या भिंतीवर एवढं छान काय काही डिपिक्ट केलेलं असतं. त्या माणसाचं व्यक्तिमत्व असतं सगळंच. डेफिनेटली इनफॅक्ट त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींचं ते व्यक्तिमत्व असतं. असेल. पण कसं असतं, जसं आपण म्हणतो भिंतीला कान असतात, अशा भिंती बोलतात सुद्धा. बरं. आपल्या घरी आलं कोणी लिव्हिंग रूम मध्ये असलं की आपल्या समोर जे काय असेल त्याच्यावरनं त्या माणसाला आपोआप कम्युनिकेशन जातं की हा माणूस आपण ज्यांच्याकडे आलो तो कसा असेल असं तर्क बनवतो. शेवटी मी राहिलो कम्युनिकेशनचा डॉक्टर, म्हणजे थोडासा त्याचा उपयोग होतो ज्ञानाचा. व्हिज्युअल कम्युनिकेशन नावाचा जो प्रकार आहे. तुम्ही डॉक्टर आहात, पण मी सेल्समन होतो. मी 11वी नंतर सेल्समन झालो आणि लोकांच्या घरोघर जाऊन वस्तू विकायचो आणि लोकांच्या घराच्या दरवाज्यावरनं मला समजायचं ही व्यक्ती आपल्या कस्टमर होणार की नाही. दॅट्स फॅन्टॅस्टिक. ह्याला अनुभव लागतो. बट दॅट्स हाऊ इट इज, असं असतं. त्यामुळे मग मी प्रयत्न करतो की ज्यांना आपण काही देतोय त्यांनी जर का आधीपासून बोलवलं, नुसती विकत घेतली तर गोष्ट वेगळी, पण इंटिरियर डिझायनर्स कधी कधी मला बोलवतात की हा माझा क्लायंट आहे, हे क्लायंट आहेत, ह्यांच्या आणि असे आहेत आणि ह्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी बनवून. मग मी त्या क्लायंटचा जो स्वभाव किंवा क्लायंटात थोडंफार जे मी ओळखतो इंटिरियर डिझायनर थ्रू, त्याच्याप्रमाणे मग मी एक डिझाईन बनवतो. मी कस्टमाइज डिझाईन बनवतो. बरोबर. त्यांच्या घराच्या भिंतीला शोभेल, त्यांचं व्यक्तिमत्व कुठेतरी रिफ्लेक्ट होईल अशा टाईपचं डिझाईन मी बनवतो. अनेक नामवंत आर्किटेक्ट्स बरोबर ते आत्ता काम करत आहेत आणि सी कसं आहे ना, मे बी ही इज द ओनली पर्सन जे ह्या लिप्पन आर्टच्या क्षेत्रात काम करत असतात आणि ही कला एवढ्या मोठ्या प्रमाणातील मध्ये ते लोकांपर्यंत घेऊन जात आहेत. आणि त्याच्यामुळेच कदाचित ते स्वतः प्राध्यापक देखील होते, मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते, MIT इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी घडवण्याचं कसब त्यांच्यामध्ये आहे. सर, ही कला पुढे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आणखी काही विचार आहे का? माझ्या मते कुठची कला ही इव्हॉल्व्ह होत असते. जशी असते तशी राहिले तर मग ती शिळी होते. बरोबर. मी त्याच्यामुळे थोडीशी मॉडर्निटी आणायचा प्रयत्न, कारण टिपिकल डिझाईन जर का घेतली तर सगळीकडे सूट होत नाहीत इंटिरियर्सला. त्यामुळे मी त्याच्यामध्ये मॉडर्न आर्ट आणतोय. मी आता सध्या काही डिझाईन बनवतोय ते पूर्णपणे मॉडर्न आहे पण करायचं, पण त्याच्यामध्ये डिझाईन्स मॉडर्न आहे. तुम्हाला जे मोराचं दाखवलं ते थोडंसं मुघलच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे. बरोबर. पण आणखीन काय जे बनवतोय जिराफ बनवतोय, काही नुसती फुलं पानांची बनवतोय. दे आर प्युअरली मॉडर्न आर्ट. म्हणजे अक्षरशः त्याचं आणि जे लिप्पन ट्रेडिशनल करणार आहे त्यांना कदाचित ते आवडणार नाही, आय डोंट नो. पण ट्रेडिशनल पासनं थोडंसं बाहेर जाऊन त्याला काहीतरी वेगळं वळण देऊन ते इव्हॉल्व्ह करणं आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचवणं, हे सध्या मी करायचा प्रयत्न करतो. ओके. तर हे होते डॉक्टर मंगेश करंदीकर सर. आणि मंगेश करंदीकर यांचा असा प्रवास असा फार कुठून झालेला आहे. आणि पण एक आहे की सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे ते जरी मुंबई विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे प्रमुख असले किंवा MIT युनिव्हर्सिटीचे डिरेक्टर असले तरी या सगळ्या कालावधीमध्ये त्यांचं कलेशी नातं मात्र जोडलेलं होतं. डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेला माणूस आहे हा. आणि आपण म्हणू शकतो की
एक मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व आहे, हरहुन्नरी कलावंत आहे. आणि सर तुमच्या या लिपन आर्टला आमच्याकडनं देखील हार्दिक शुभेच्छा. जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी ही जी कला आहे ही आपल्या दिवाणखान्यामध्ये त्यांनी लावली पाहिजे आणि त्यामुळे या कलेचा आणखी प्रसार होऊ शकेल. सरांशी तुम्हाला बातचीत करायची असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही डेफिनेटली संपर्क साधू शकता. सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.